गुड मॉर्निंग शुभ सकाळ. आम्ही आता रूमवरनं निघालो आहे. आता सकाळचे 5:40 झाले. तर आम्ही रूमवरनं म्हणजे पुण्यावरनं आम्ही लोणावळ्याला चाललो आहे. लोणावळ्याला फिरणं पण एक कारण झालं आणि त्यात माझा पेपर आहे खंडाळा घाटामध्ये. पेपर पण झालं आणि खंडाळा घाटामध्ये फिरून पण आहे. सकाळी 9:30 पेपर आहे, 9:30 ते 11:30, 9:30 ते 11, 9:30 ते 11 पेपर आहे. त्यानंतर आम्ही तिथे फिरू पण लोणावळ्यामध्ये पण काही स्पॉट घेऊन तिथं फिरू वगैरे एकदम मस्त. चला भेटू, थोडं डेव्हलप करतो गाडीमध्ये आणि भेटू तुम्हाला पुढे. आता थोडं लेट पण झालंय. कॅश आता इथनं कॉलेज काहीतरी आणखी 4 ते 5 किलोमीटर, 4 ते 5 किलोमीटर आणखी. आम्हाला जास्त रोडचे सगळ्यात जास्त तास झाला ना, फक्त गाडीचा जास्त तास झाला. गाडीची जर आम्ही स्पीडअप केलं ना, समजा आम्ही 90-100ला गेलो ना, गाडीचं ऑटोमॅटिकली गिअर डाऊन व्हायचं. तर गाडी एकदम ब्लॅक व्हायची त्यामध्ये. गाडी लॅक व्हायची, त्याच्यात थंडी. असं वाटलं उन्हाळा चालू म्हणून थंडी भरपूर पूर्ण हात असे जाम झाले. नंतर पाठीमागे ओमकार होता. ओमकारला फर्स्ट टाइम मी करतोय. ओमकार आहे पाठीमागे. आता इथं कुठे चहा वगैरे पिऊ सगळे इथले रोड वगैरे. आम्हाला वाटलं पुढे भेटेल पण आता आम्ही कॉलेजच्या एकदम जवळ आलो तरी आम्हाला चहा करता काही भेटलं नाही. म्हणलं इथं काही तर ऊन होतं चांगलं, हातबीत चांगली गरम करावं. चला काहीतरी तुम्हाला पण सांगावं काहीतरी इन्फॉर्मेशन. आम्हाला एवढं लेट व्हायचं कारण म्हणजे रोडनी खूप ट्रॅफिक होती. ट्रॅफिक त्यात पण काहीतरी खूप सायकलिस्ट काहीतरी मॅरेथॉन वगैरे वाटतं पुणे टू लोणावळा सायकलिस्ट. त्यामुळे पण सायकलिस्ट त्यांचे लोक वगैरे त्यांना खूप साईड द्यावं लागायची. त्यात म्हणजे पूर्ण इरिटेट झालतो. त्याच्यात माइंड फ्रेश व्हायची गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलर बायकर. आता त्यांच्या मोठ्या बाईक एकदम खतरनाक. त्यात एकदम माझी ड्रीम बाईक हिमालयन BMW GS 1250. त्या गाड्या पण एकदम इरिटेट व्हायचं, एकदम माइंड फ्रेश व्हायचं. त्यानंतर काहीतरी मोटिवेशन भेटायचं गाडी चालवायला. मोटिवेशन म्हणजे नुसतं तो नाही का हिमालयन वाला ओव्हरटेक करायचा, तो याला ओव्हरटेक करायचा. अर्धा तास तर तेच चालू, 1-3 तास तेच त्याला ओव्हरटेक करतं, ते याला ओव्हरटेक करतो. त्याच्यात आम्हाला मध्ये बुलेट भेटली, बुलेटवाला. आणि त्यातल्या त्यात अपाचीवाल्याने असं साईडने ओव्हरटेक केलं. आमची पूर्ण हे झालं. मेन म्हणजे त्यांच्या गाड्या 700 cc, 800 cc, 1200 cc. त्यात आमची 160 cc ची गाडी. त्याच्यात गिअर कमी होऊ राहिला. तिथं ऑटोमॅटिकली गिअर शिफ्ट व्हायचा. 4थ्या-5व्या गिअरला असली का एक गिअर डाऊन व्हायचा ऑटोमॅटिक. किती पण स्पीड असू. गाडीला ताण दिला आम्हाला. गाडी बघा इथे प्रॉब्लेम होता गाडीचा. क्लच गुतत होता. तर मग मी तुम्हाला डायरेक्टली पेपर झाल्यावरच भेटतो. तोपर्यंत ओमकार आहे तुम्हाला एंटरटेन करायला. चला विश मी लक. बाय. आम्हाला काही खायला पण नाही आणलं. मोठ्यावाल्याला घेऊन द्यायच्या. चलतंय बाय. तर 11:30 वाजता पेपर सुटला माझा. आता 12:30 वाजले. एक तासाचा गॅप, कारण की पेपर सुटला मारताच थकलो होतं. त्यामध्ये पेपरमध्ये पेपर दिला. काहीतरी पोटा सकाळपासून काय नव्हतं. एक चहा घेता पूर्ण. त्यात काय झालं, आम्हाला गुगल मॅपने लोकेशनला नेलं. तिथं आम्हाला रॉंग लोकेशन 6 किलोमीटर आम्हाला परत रिटर्न यावं लागलं लोणावळ्यामध्ये खंडाळा घाटातून. तिथं रिटर्न आलो. नंतर एक कॉलेज तिथं सापडत नव्हतं. नंतर ते कॉलेज सापडलं. मग तिथं जायला मला ऑलरेडी मला लेट झालं तिथं जायला. त्यात परत ओमकारला पण भूक लागली की ओमकार नंतर नाश्ता वगैरे केला. मी तर पोटात काहीच नव्हतं माझ्या. तर आत्ता बाहेर आलो. म्हटलं व्हिडिओ वगैरे जाऊ दे म्हटलं. पहिलं नाश्ता वगैरे केला. मग डायरेक्टली आम्ही बाहेर आलो. डायरेक्टली मोबाईल घेतला. आता आम्ही
विसापूर लोहगडकडे जाऊ. इथं बाकी पण इतर पॉईंट आहे, टायगर पॉईंट आहे, पण तिथं सध्या पाऊस नाही तर सध्या सगळं ऊन आहे, मग पूर्ण हे लोहगडकडे जाऊ आम्ही. लोहगड विसापूर हे 2 किल्ले करू आम्ही आणि तिथं बघू जर येतं रोडनी कोणते आणखी इतर पॉईंट भेटले तर ते पण पॉईंट कव्हर करू. त्यामध्ये मग डायरेक्टली रूमकडे जाऊ, कारण की ऊन पण ते टेम्परेचर खूप जास्त आहे. आम्ही टोपी वगैरे काहीच नाही आणलेलं, हेल्मेट आहे माझ्याकडे, ओमकारकडचं काहीच नाही, त्यामुळे जाऊ रूमकडं. दाखवतो मला पुढचं दृश्य मग. चला बघा, करा एन्जॉय. आता इथं एक मंदिर दिसलं, तुम्ही बघू शकता. हे मंदिर 1 मिनिट बघा, वाघेश्वर मंदिर. तिथं मग कोणाला हा वाघा, हा दुसरा वाघ आहे, वाघोबा मंदिर मध्ये आणलेला आहे. ओमकार पाय पड असं म्हणलं जाते. जागृत देवस्थान आहे इथले. चल पाय पडू, चल वाघ पाय पडायला. वाघ वाघोबाच्या मंदिरामध्ये. ओमकार काय कमेंट तुझ्या मंदिराबद्दल? तुला कसं वाटलं मंदिरात येऊन? मंदिरात येऊन खूप छान वाटलेलं आहे मला. वाघोबा मंदिर आहे, माझं आडनाव पण वाघ आहे. म्हणजे असं नाही का वाघ म्हणजे देवस्थान आहे ते, आता त्याला काय करणार. आता माझं आडनाव आता योगायोगाने वाघ आहे. मंदिरात पण आलेलं आहे, मंदिरात पण आलेलं आहे वाघाला. त्या वाघोबा मंदिर मध्ये दर्शनाला आणलेलं आहे. हा, तर आम्ही आता लोहगडच्या अत्यंत नजदीक गाडीने ताण दिला भाई आम्हाला, खतरनाक गाडी. तुझ्या हातपूर राहिली. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा युनिकॉर्न होती, सुद्धा एवढं जास्त हे नाही दिला. ही चढाणं सुद्धा आहे इथं. हे बघा गाडी बघा, आवाज मारून राहिली फक्त. गाडी दुसऱ्या गेरोवर आहे सध्याला, तरी पण गाडी चढाणं गेलेली. चढ सुद्धा असं जागीच तर चढ आहे सगळीकडे. हे रोड तुम्ही आधी पण कुठे बघितले असेल तुम्ही. माझा सगळ्यात पहिला ब्लॉग होता, मी तिथं युट्यूबची सुरुवात केली माझा. पुणे टू लोणावळा मध्ये पावसाळ्यामध्ये मी ट्रिप काढली होती, म्हणजे आम्ही सगळे मित्र वगैरे आलतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल. सेम लोहगड, माझा दुसरा टाइम आहे लोहगडला. लास्ट टाइम आम्हाला लोहगड बघता नव्हता आला, कारण की तेव्हा धुकं जास्त होतं, त्यामुळे काही लोहगडची काही मदत नाही घेता आली. चला लोहगड इथं. तर आम्ही आता लोहगडच्या पायथ्याशी आहे. तर आम्ही लोहगडचा ट्रेक चालू केला. एवढं उन्हाचं अवघड जातं आहे. तिथे सावली म्हणून काही नाही, पण वरती पूर्ण ऊन आहे. आत्ताच दम लागल्यासारखं होते. ऊन भरपूर आहे इथं, त्याच्यामुळं लय टेम्परेचर आहे. दाखवतो. जर तुम्ही कोणी लोहगड येत असेल तर तुम्ही कॅश घेऊन येत जा, कारण की इथं एकतर येणार रेंज नसती ऑनलाईन करायला. ऑनलाईन करायचं बोललं ना तर त्यांचं फॉर्म वगैरे त्यांचं खूप काय लई तमाशा आहे त्यांचा. ते फॉर्म वगैरे भरून द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर पेमेंट सोडत नाही. आणि त्यात नेटवर्क प्रॉब्लेम असतो, ते फॉर्म भरणं होत नाही डायरेक्ट. आम्ही जाणार येणार लोकांना पैसे मागत होतो. आम्ही ऑनलाईन टाकतो, तुम्ही कॅश द्या, ऑनलाईन टाकतो कॅश द्या, असं 4-5 वेळेस झालं. आम्ही ऑनलाईन ट्राय केलं म्हणून त्यांना ऑनलाईन जात नव्हते. एका जणाने आम्हाला 50 रुपयाची मदत केली, तेव्हा आम्ही वर चाललोय. हे बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे. समोर डॅम बघा. हे बघा हा व्ह्यू तुम्ही लास्ट टाइम मिस केला असेल, कारण की इथं पूर्ण धुकं होतं. आलो होतो तेव्हा इथं पूर्ण धुकं होतं, इथं ढगा आणि ते आलेलं होतं आणि कायम पाऊसच चालू होता. आम्ही पावसात भिजत वरती आलो होतो. रूम पासून निघालो होतो, रूम पर्यंत जाऊपर्यंत कंटिन्यू पाऊस होता आम्हाला. आज सकाळी निघालो ऊन, जाऊपर्यंत ऊन. हे बघा सकाळी निघलो आम्ही, अंधारात निघलो तेव्हा थंडी, आता खूप ऊन आहे. सुंदर सज्जडपणे एकदम चांगल्यापणे पार पडला. आम्ही वरपर्यंत गेलो होतो. वर सदर घोड्यांचं अस्तबल सगळं आहे. महालक्ष्मी मंदिर सुद्धा आहे आणि तिथे महाराजांचा असेंब्ली हॉल सुद्धा आहे. आणि विंचूकडा नावाचा एक खूप चांगला डोंगर आणि कट तिथे आहे. तिथे जावं. चढाई थोडीशी कठीण आहे, पण एकदम सुंदर आहे. तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल. चालतंय सर, थँक्यू. करता करता आम्हाला इथे एक भैया भेटले. आता तुम्ही या क्लिपच्या आधी तुम्ही एक क्लिप बघितली असेल. त्यांनी एकदम मराठीमध्ये एकदम निर्मळ पद्धतीने त्यांनी वरती गाड्याचं वर्णन केलं आहे. आता आम्ही इथं थांबलो, खूप टेम्परेचर आहे इथं थांबलो. आम्हाला एक सिंगापूरवरून एक ट्रेकर आला आहे आपलं गड बघण्याकरता. त्याच्याबद्दल तुम्ही विचारतो, ते सांगा त्यांचे रिव्ह्यू कसं आहे, काय झालं काय नाही. ऐका. Hello, friends of India. I'm Dexter and I come from Singapore. So today I'm at the Lonagar Fort. I believe that it's built in the 11th or 13th century by a former king. And yeah, it's a great walk all the way to the top. It's a long walk.
So the wind is good, and here I am enjoying the view with our cameraman. किल्ला लोहगड असं खतरनाक ऊन आहे भाई. लय दमलो. आम्ही त्यात पाणी घेऊन आलेलो आम्ही. पाणी नाही सकाळपासून, चहा नाही पाणी नाही. तिथं जेवायच्या टायमिंगला अर्धा लिटर पाणी घेतलं ते पुरलं नाही. म्हटलं इथं गाड्याच्या पायथीचे आलं का पाणी घेऊ. लक्षात नाही राहिलं, कॅश नव्हते आमच्याकडे, ऑनलाईन चालत नव्हतं. जाऊ द्या, एवढं तर करू शकतो आपण. ते बघा तिकडे दाखव सभागृह, कॉन्फरन्स हॉल. चला तुम्हाला हवं आता 5-10 मिनिटं आम्ही रेस्ट घेतो. उन्हात तिथं जांभळीच्या झाडाखाली बसतो, एकदम गार सावली. असं वाटतं डायरेक्टली झोपून घ्यावं इथं. 5-6 वाजता डायरेक्ट रूमवर जावं. तेच करावं, तेच भारी वाटून. त्रिकोण तलाव, विंचोकाडा, त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर. तुम्हाला एवढे 4 आम्ही दाखवतो आणखी. चालतंय. सांगायचं दुसऱ्यांदा परत क्लिप चालू केली. गडावर चढताना माकडांच्या अजिबात नादी नका लागू. तुम्हाला याच्या आधीच्या क्लिप मध्ये तुम्ही बघितलं असून मी तुम्हाला अभिजित दाखवला. तुम्ही समजून घ्या, म्हणजे अभिजितच्याच नादी नका लागू. अभिजितच्या नादी लागणं खूप वाईट आहे. कधी काय आम्ही खालून वरती येत होतो, माझ्या हातात हेल्मेट होतं आणि आम्ही ब्लॉगच शूट चालू होता. आमच्या समोर एक जणाचा फोन घेऊन पळून गेलो. त्याच्याच फोन लगेच खिशात घातला म्हणे, ब्लॉग गेला म्हणे. याच्यात आपल्याला काय व्हिडिओ याच्यात कशात जाऊन काढू म्हणे. याच्यात कशात खिशात हे बघा त्र्यंबक तलाव. आता आम्ही विचारलं, ते असं म्हणतात की त्र्यंबक तलाव किती पण ऊन असू द्या, किती पण काय होऊ द्या, दुष्काळ पडू द्या, काही पाऊस नाही, तर इथलं पाणी जिरत नाही कधी. याच्यामध्ये मासे वगैरे पण आहे. मला दाखवतो एक सेकंड. आता कॅमेऱ्यामध्ये येतं का नाही काय माहिती, पण त्या तिथं मासे, तिथं भरपूर मासे त्यामध्ये. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, दिसले तर हे बघा हलताय, एकदम खतरनाक. 16 कोणी तळाव पाणी नव्हतं. या दोन्ही भावांनी आम्हाला मदत केली पाण्याकरता. बाई तुमचं नाव? पवन नबील. धन्यवाद. चालतंय भावानं, धन्यवाद. चालतंय. तिकडे जावं तर नाही वाटत आहे. जायला रस्ता हाय रे बाबा. लोक गेलते आत्ता खाली, याच्या खालून जावं लागेल. हे बघा इथनं एवढ्या पासमधनं म्हणलंय ऊन आहे तिकडे चढायला, पण वारले मस्त चालू त्यामुळे काय वाटत नाही. हे समोर एक किल्ला तुम्ही विंचुकाड्याची, जायची हिंमत नव्हती तिकडे. पाणी नाही काही नाही आमच्याकडे. त्यांनी पाणी दिलं, थोडं दिलं, नाव नाही. आता त्यांच्याकडे पण नव्हतं राहिलेलं. बघितलं असेल तर आम्हाला कन्फर्म माहित नाही. त्या साईडला तिथं कोकण काड्याच्या राईटचा किल्ला आहे. तर आता 5 मिनिटापूर्वी आम्ही लोहगडवरनं खाली आलोय. पाणी वगैरे पेलो. आता इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावर किल्ला विसापूर आहे. तर बघू इथनं, आता ते बोलले इथनं हॉटेल राहायला लागतं, तिथनं राईड घ्यायचं आणि खाली जायचं सरळ तिथे. मग चला तिथं पण तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पाण्याची बॉटल वगैरे सगळं कॅरी केलंय. तुम्ही इकडे जर येत असेल तर इकडे नाही का एकदम आउटसाईडला इकडे रेंज नसते, तर तुम्ही तुमच्यासोबत कॅश घेऊन येत जा. आम्ही अनुभवलं इथले कॅश असल्याशिवाय इथं काही होत नाही. ऑनलाईन तर चालत नाही, काही नाही, कॉल वगैरे चालत नाही. कदाचित एखादा किल्ल्यावरती जर गेलं ना तरच चालतं, बाकी नाही चालत. आता दाखवतो तुम्हाला पुढं आणखी काय. किल्ला लोहगडपासून आहे थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तिथनं रायबा हॉटेलपासून जर राईटला घेतला ना, इथं थोडासा कच्चा रोड आहे, ऑफ रोड टाईप रोड आहे. 1 किलोमीटरचा. म्हणजे एवढा पण ऑफ रोड नाही. थोडं स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटते दगडे वगैरे बघून, पण त्यानंतर असं आहे गाडी वगैरे जाण्याकरता 4 व्हीलर नाही येऊ शकत, सिडान कार नाही येऊ शकत. SUV असली तर येऊ शकते. चला किल्ला विसापूरचं पायथ्याशी आहे. तिथे जाताना तिथं पाठी लावलेली प्राणी, जंगली प्राण्यांपासून सावध राहा. आता त्या तिथल्या ताई सांगत होत्या यांनी 2 दिवसाआधी इथं वाघ बघितला. म्हणजे रिअल वाला वाघ बरं का, माझा मित्र वाघ नाही, रिअल वाला वाघ बघितला. आता वाघ सोबत त्याच्यामुळे काय नाही, साप वगैरे खूप आहे. तिने आधीच आम्हाला वॉर्निंग दिली, तुम्ही पण आता थोडीशी काळजी घ्या. साप वगैरे काही चावलं ना तर डायरेक्टली
जे काही रस्त्यावर माहीत असेल आता किल्ला विसापूर आहे बघा, पाटी वगैरे. चला करू ट्रेक चालू. आता पाणी बॉटल वगैरे सारं आहे आमच्याकडे, त्यामुळे थोडीशी एनर्जी आली आहे. किल्ला विसापूर जायला रोड बघा, यायला ऑफ रोड. गाड्याच्या पायथ्याशी यायला ऑफ रोड आहे, गाड्यावरती जायला ऑफ रोड आहे. आत्ता 2 जण भेटले, ते बोलला वरती तर याच्यापेक्षा जास्त खराब रोड आहे. लोहगडचं भारी होतं. हे बघा लोक कसे कचरा करते. चला आम्ही साफ करतो एवढा कचरा, भेटतो तुम्हाला. ठाकरे लोक असे कचरा करता बघा. काय आपल्या गाड्यांची ठेप ठेवली जायला. चला आम्ही त्याला जातो वरती घेऊन. वरती नाही, खाली येताना रिटर्न येताना टाकून देऊ. बरं त्याला थोडंसं साईडला ठेवून दे कुठेतरी. लोहगडचे माकडले चांगले, विसापूरचे नाही बाबा. पाणी बॉटल होती एक, हा किल्ला तर लय अवघड आहे. एक पाणी बॉटल होती, माकडांनी ती पाणी बॉटल नेली. बॉटल नाही राहिली आमच्याकडं. परत आम्ही पाण्याकरता तर पाण्याचा जो काही विषय झाला ना, तुम्ही ओमकारसोबत. ओमकारकडे बॅग होती, माझ्याकडे हेल्मेट होतं. हेल्मेटला काय नाही, हेल्मेट मी डोक्यात घातलं, पण ओमकारच्या बॅगी मागं 2 माकडे लागले होते. मोठे मोठे माकड होते, डायरेक्टली बॅग ओढत होते आणि असे घुरकत होते ते आमच्यावर. आम्ही घाबरलो होतो, कारण की तिथं सगळे 50-60 माकडे होते. आमच्याकडे काठी नव्हती, काय नव्हतं. ट्रॅकिंगला आम्ही दोघं सोडून दुसरं कोणच नाही. आम्ही दोघं सोडून कोण नाही, 2 जण होते ते पण खाली गेले. वरती गाड्यावर फक्त आम्ही दोघंचे. त्यानंतर तुम्ही ओमकार खूप घाबरला होता. तुम्ही ओमकारला विचारू शकता तुम्ही काय घडलं ओमकार सोबत. तर आम्ही खालून वरती येताना आम्हाला माकडं होते वरती. तर माझ्या याला बॅगला साईडने बॉटल लावलेली. तर बॉटल बघून त्यांना काय झालं काय नाही, ते बॉटल वाढायचे नाही लागले. 2 माकडं गुरकायला लागले खूप जास्त, आणि त्याच्यामुळे आम्हाला ती बॉटल त्याला देऊन टाकायला लागली. बॉटल दिली तरी गुरकूर ऐकले. मग ते काका होते, तर त्यांना बोललो आम्ही. ते म्हणे दगड मारा म्हणे, ते पळून जातील. मग आम्ही दगड बिगड उचलला. नंतर तिथं आम्हाला खाली दगड मारायचं काय नाही, आम्ही दगड हातात घेतला, माकडांनी दगड हातात घेतला. आम्ही 2 मारू, ते 50 होते, त्यांनी किती मारले असते आम्हाला दगड. मग आम्हाला काठी भेटली, काठी भेटली, एक काठी. खाली गेलो परत आम्ही पायी त्याला, तिथनं एक काठी आणली. काठी बघा कशी काय हाल आहे काठीची. काठी घेतली, तिथनं परत आम्ही वर निघालो. ओमकार बोलला तर जाऊ, म्हणलो नाही, म्हणलं करू, म्हणलं चला. कसं आहे बघा, खतरनाक भाई. त्यात हेल्मेट सोबत आहे. हेल्मेट खाली नाही ठेवू शकत, कारण की हेल्मेट तिथं कोणावर भरोसा नाही करू शकत कोणावर. हे बघा भाई, डेंजर, खतरनाक. ओमकार करदो वासना एवढ्या उन्हाचं, एकदम कडक उन्हाचं भाई, हे चढून टाकायचं. लय खतरनाक एक्सपिरियन्स राहिलाय. पहिल्या गाड्याला एवढं काही नव्हतं वाटलं. पहिल्या गाड्याला काही नाही, या गाड्याचं तर 10% पण नव्हतं तो गड चढायला. सगळ्यात जास्त टेन्शन आलंय खाली जायचं. खाली जायला तर डायरेक्टली खाली फेकतंय. वरती चढायला आता मला इथं पाहिलं, माझा घसारला होता. खाली जायला लय खतरनाक आहे, लय डेंजरस ट्रेक आहे. तिथं जाऊ द्या, इथनं खाली जायचं, ते जाऊ कसं जाऊ. मग खाली माकडं, ते माकडं अडवणी करतात त्याच्यात. तू काठी फेकून दिली आता. जाऊ दे बाबा, त्या काठीने चालता आहे ना, ती कुठं काठी ठेवतो. चला वरती. एवढे 1.5-2 तासाच्या ट्रेक नंतर शेवटी आम्ही विसापूरला. आता इथनं तर समजा ना, सगळं जंगल सारखं आहे वरती, कुठं जावं कुठं नाही, पूर्ण जंगल आहे. इथं आता एक पाटी लिहिलेली महादेव मंदिराकडे. बघू आता, त्या बोलले पूर्ण याला सर्कल मारून या. लय मोठा किल्ला आहे, सर्कल एवढं उन्हात तर होऊ शकत नाही. पाणी आम्हाला काय भेटलेलं नाही, पूर्ण एनर्जी डाऊन आहे. काय समजत नाही कुठे जावा कुठं नाही. पाठीनुसार तर आम्ही बरोबर आलो इथे. इथने परत वरती चढायचंय. बघा स्लोप कसा आहे, अँगल 45 डिग्रीमध्ये चढणं आहे. पूर्ण पाय थरथरताय, घसा पूर्ण कोरडा, दम लागतोय. दमच जिरत नाही, कसंच नाही. मंदिर त्या का सापडा ना. बघू
काही पण करू, पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ आम्ही किल्ल्याबद्दलची. तुम्ही आले तर तुम्हाला व्लॉग बघून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. अजून आम्हाला तिथनं स्टार्ट करायचं. पूर्ण तिथं करून झेंडा दिसत असेल तुम्हाला. झेंडा तिकडे एकदम लास्टला झेंडा आहे. पूर्ण साईड कव्हर करायची, पूर्ण किल्ला गोल फिरून परत तिथनं खाली जायचं. माझ्यामध्ये आता किती 3:20 झाले, म्हणजे कमीत 3:30 झाले जसे पण. 1.5 तास लागेल आम्हाला खाली उतरायला. 5 वाजून जाईल असं मला वाटतं. त्यात परत अंधार. खाली उतरायला बघा आता. अरे बाप, पडलो होतो. पूर्ण फिरून आम्ही पूर्ण तिकडनं लेफ्ट साईडने पूर्ण फिरून आम्ही पूर्ण चक्कर मारला. रॉक केलाय, पण त्या क्लिप काय चांगल्या आलेल्या नाही, त्यामध्ये आवाज आला नाही. पण रॉक क्लिप टाकेल मी. हे बघा काय हाल किल्ल्याचे यार, पूर्ण पडलाय. या काळात बांधलेले किल्ले अजून टिकून आहेत. आणि आपण रस्ते बांधते आपलं सरकार, ते 1-1.5 वर्षात खराब होऊन जातं पूर्ण. त्या काळात किती वर्ष झाले असतील, पण त्याच्यानंतर शतकं गुजरून गेली तरी अजून बऱ्यापैकी किल्ले टिकून येत. तुला म्हणायचं कसा फरकतोय बघा भगवा. तरी आम्ही तुम्हाला जो रोड दाखवला ना, तो रोड गडाच्या पाठीमागचा रोड आहे. इकडे समोरनं एक रोड आहे, चांगला आहे, पायऱ्या आहे त्याला, पण तो खूप लांब आहे. त्याला कमीत कमी 2 तास लागतात असं बोलले ते. एक जण तिथनं आलता ट्रेक करत, ते बोलला कमीत कमी त्याला 2 तास लागतात. इकडचा रोड थोडा लवकर जातो खाली, तिकडे पण 1 तास लागला आम्हाला. पण मग तो जास्त हार्ड आहे. हा इकडे इझी, पण हा दूर पडतो, त्याच्या डबल पडतो हा. बघू चला. जावं तर आम्हाला तिकटच लागलाय दगडाच्या यानी, कारण की आमची गाडी तिथं लावली पाहिजे त्याला. आता समोर इथं महादेवचं मंदिर आहे, तिथं दर्शन वगैरे करतो आम्ही. डायरेक्टली आम्ही निघतो इथनं, कारण की आम्हाला आणखी 1.5 तास लागेल आम्हाला खाली पोहोचायला. चलो गाईज, लेट्स सी व्हॉट्स हॅपन. हे विसापूर किल्ल्यावरचं महादेव मंदिर आहे. एकदम अत्यंत चांगलं वातावरण इथं. काकांनी आम्हाला याच्या किल्ल्याबद्दल माहिती दिली चांगली. हे बघा झेंडा, हा दिवा आहे. ते बोलले पूर्वी हा दिवा कायम प्रज्वलित राहायचा, कंटिन्यू पूर्ण चालू राहायचा दिवा. समुद्रावर आपण ते लाईट हाऊस बघतो का, त्या टाईपच आहे. म्हणजे फक्त तेव्हा पणती लावली जायची, याच्यावर दिवा लावला जायचा, आणि आता कंटिन्यू तो दिवा पेटेल राहायचा तेव्हा. दीपमाळा म्हणतात त्याला. झेंडा बघा एकदम भारी, एकदम भारी वातावरण, एकदम फ्रेश. हा बघा, पूर्वी इथं वाडे होते. हे कसले आता पूर्ण झाडं उगले तिथं. हे पूर्वजांचे इथे घर. इंग्रजांची उद्यमच झालतं नाही सारं. हा हा डबल मजला होता. हा वरती जाण्यासाठी जिने. डबल मजली पण होती. डबल मजली वरती जिना आहे ना. दिसते तुम्हाला वरती. हा तिथे वरती दुसऱ्या मजल्या जाण्यासाठी एक जिना होता. दगडी जिना आहे बघा. शॉर्टकटने आले. हा 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 तिकडून फक्त कड आहे ना. हा तिकडे पठार फक्त पाण्याची टाकी म्हणून तुम्हाला बोललो. हे पूर्वी यायचे जायचे रस्ते असे. हे दगड नंतर लावले का पहिल्यापासून येत? नाही, हे आपण लोकांना समजण्यासाठी हा रस्ता आहे म्हणून. लोक इकडे जातात ना, मग हा समजत नाही. हा 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 आता आम्ही किल्ला उतरायला चालू केलंय. 3-3:30 वाजता आम्ही करेक्ट किल्ल्यावर होतो. आता वाजले 5. 1.5 तास पूर्ण लागला. आता उतरायला किती वाजते? आता करेक्ट 5:01 झालाय. सांगतो तुम्हाला खाली जाऊन किती वेळ लागतो किती नाही. हे बघा अशी काठी सोबत. आता काठी तरी घेऊन येत जा तुम्ही कंटिन्यू तुमच्या सोबत. बघू चालतंय. चला ॲडव्हेंचर एकदम. तुम्हाला गाडी दाखवतो खाली कुठे लावली आम्ही. सेकंड हे हळू आहे रे ओमकार.
तुम्हाला खाली शेड वगैरे दिसत असेल तिथं, एकदम तिथं ॲक्युरेट तिथं गाडी लावली आम्ही. चालतंय चला. हा ट्रेक करता करता एवढंच समजलं मला. माझा मित्र मुकुल, त्याचं चॅनल आहे डू इट विथ मुकुल, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तो पण गड किल्ल्याचा सध्या गड किल्ल्यावर जातोय, तो भरपूर इन्फॉर्मेशन ब्लॉग टाकतोय. तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. त्याचा एक शब्द आहे, ते एका ब्लॉगमध्ये बोलला होता तो, एक डायलॉग होता त्याचा, जितना रगडा उतना तगडा. आता तर आमचा रगडा तर खूप खतरनाक झाला आहे आणि आम्हाला तगडा अनुभव आलाय. एवढा वेळ लागला आम्हाला उतरायला, तरी चढायला लागला ना त्याच्या निम्मा. आम्ही टायमर लावला तर 42 मिनिट्समध्ये आम्ही खाली आलो. उतार होता, आम्ही एकदा पण दम नाही घेतला, डायरेक्टली आम्ही नॉनस्टॉप खाली आलोय. आता एकदम पूर्ण थकून गेलोय, पूर्ण पाय ते येता येता पाय मुरगाळा माझा एकदम थोडा, उतरायला त्रास झाला त्यात. आता डायरेक्टली गाडी पुढे तर एकदा जेवायला थांबू आता आणि डायरेक्टली रूमवर भेटू. आता मोबाईलला चार्जिंग पण कमी, किती चार्जिंग होऊ का? चार्जिंग कमी आहे, 8% चार्जिंग आहे. बघू आता ही क्लिप याच्यानंतर गाडीवरच तुम्हाला दाखवू रोड कोणत्या रोडने चाललो आम्ही, आणि डायरेक्टली कुठेतरी हॉटेलला थांबू ना, तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. चालतंय.